दरम्यान सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानंतर आता सुनील शिंदेंना सुद्धा मंत्री उदय सामंतांनी ऑफर दिली आहे. विकासासाठी आल्यास स्वागतच असं सामंत म्हणालेत. 2029 साठी आदित्य ठाकरेंची घेराबंदी करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं कशी रणनीती आखली आहे पाहूयात. सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. सचिन अहिरांना सोबत घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं सुनील शिंदेंकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. अहिरांप्रमाणे सुनील शिंदे सोबत आले तर स्वागतच असं उदय सामंत म्हणालेत. सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्या सोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. माहिती आहे तो कोण सुनील शिंदे हा कट्टर बाळासाहेबांचा सैनिक आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष सोडणार नाही. त्याची निष्ठा बाळासाहेबांवर उद्धवजींवर आहे. काल त्यांचं तुम्ही ऐकलं असेल. एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलंय. आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यात याच दोघांचा मुख्य वाटा आहे. सचिन अहिर ऑपरेशन टायगरमध्ये आलेत आणि आता सुनील शिंदेंना सोबत घेण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू झालेत. सचिन अहिर 2009 मध्ये वरळीतनं राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. शिवसेनेच्या आशिष चेंबूरकरांना त्यांनी 5294 मतांनी पराभूत केलं. पण 2014 मध्ये सुनील शिंदेंनीच सचिन अहिरांचा 23,000 मतांनी पराभव केला आणि 2019 मध्ये सचिन अहिर शरद पवारांना सोडून ठाकरेंकडे आले. 2019ला आदित्य ठाकरेंना सेफ मतदारसंघ हवा म्हणून सुनील शिंदेंनी वरळीचा मतदारसंघ सोडला. पहिल्याच निवडणुकीत आदित्य ठाकरे 63,000 मतांनी विजय झालेत. पुढे सचिन अहिर आणि सुनील शिंदे दोघांनाही ठाकरेंनी विधान परिषदेवर आमदार केलं. आता सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2024च्या निवडणुकीत मात्र आदित्य ठाकरे अवघ्या 8,801 मतांनी विजयी झालेत. जाऊ दे, त्यांचा कालचा मेसेज थोडा वेगळा होता, पण मुख्य गोष्ट हीच आहे की लढो अथवा न लढो, आमच्या कामावर विश्वास आहे, आमच्या पक्षावर विश्वास आहे आणि जनतेवर विश्वास आहे. वरळीमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा सुद्धा पार पडला, ज्यात सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकर हजर होत्या. या मेळाव्यातून सुनील शिंदे आणि पेडणेकर दोघेही सचिन अहिर आणि एकनाथ शिंदेंवर तुटून पडले. आम्हाला या सगळ्या बाबतीत विशेष महत्व द्यायचं नव्हतं, कारण हे आज ना उद्या घडणारच होतं. लक्षात ठेवा, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आजही बोलतोय. जे काही चाललंय ना तळागाळातले कोणी तळागाळातले नाहीये, तळागाळातल्या शिवसैनिकांना मी सोबत घेऊन आपला पराभव केला होता. तुम्ही उगीच मीडिया समोर तळागाळात मी कार्यकर्ते आदित्य साहेबांना निवडून आणलं नाही, आदित्य साहेबांना निवडून आणणारे इथे बसले आहेत. म्हणजे मी याच्यात बोलायला गेलो खूप आहे. इतकं वर्ष मी दाबून ठेवलं होतं. जो कंड फुटलाय तुम्हाला, आता तो कुठून फुटतोय, काय काय कंठ फुटलाय आणि कंड पण फुटलाय. ह्याला फोड त्याला फोड. कसं तुम्ही उद्धवजींबरोबर वागताय, कसं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन, बाळासाहेब असते काय मेल्यानं थुकले असते तुमच्यावर, असते तर काय. त्यांनी आता काय झालंय, सत्याचा माज आहे आणि बोकड फारच उन्मात आहे. आणि मग ते जे चालतं ना पोलीस स्टेशन, आणि हे सगळं जे आत्ता सांगितलं भोगलं, आम्ही फार भोगलंय, पुढेही भोगायची तयारी आहे आणि ते करतील. 2029ला अजून 3 वर्ष बाकी आहेत. तोपर्यंत आणखी किती आणि कुणाकुणावर ऑपरेशन होणार हे दिसेलच. पण तुर्तास तरी आदित्य ठाकरेंच्या विरोधात सचिन अहिरच उभे राहतील असं बोललं जात आहे. आणि त्यांनी शिंदेंच्या सेनेमध्ये येताच पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंना पहिला इशाराही दिलाय. खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो, त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची
जिद्द आणि दमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही बघ आता काय होतो, आता तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात कधी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले, शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहित नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले. शरद पवारांनी काय दगड मारले होते? आता जे गेलेत एकनाथ शिंदे किती दगड मारले. ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो, दाखवा ना. मी रोज म्हणतो दाखवा. गेल्या सोमवारपर्यंत आदित्य ठाकरेंचे खास म्हणून सचिन अहिरांची ओळख होती, पण आता तेच अहिर आदित्य ठाकरेंच्याच विरोधात वरळीतनं लढताना दिसू शकतात. निखिल चव्हाण आणि अक्षय मंकनीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.